राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात या ठिकाणी निघत आहे आणि जवळपास 1200 प्लस जागांसाठी ही राज्य उत्पादन शुल्कची भरती निघत आहे। यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये जे पद असणार आहे, जवान झालं, चपराशी झालं, चालक झालं, त्याचबरोबर निम्न श्रेणी झालं, टंकलेखक झालं, हे काही पद राज्य उत्पादन शुल्क पदामध्ये असणार आहे आणि 10वी पास यामध्ये लागते। एक लक्षात ठेवा, राज्य उत्पादन शुल्कची भरती कोणत्या महिन्यामध्ये या भरतीची जाहिरात येणार आहे, मेन याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे, राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, वजन किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वय काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला पगार वगैरे सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून राज्य उत्पादन शुल्क भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, राज्य उत्पादन शुल्कची ही भरती या ठिकाणी निघत आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये लागते आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 18 ते 45 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा असते। आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 735 रुपये यामध्ये फी असते आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 660 रुपये यामध्ये फी असते। आणि त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान आपल्याला भेटणार आहे। आणि राज्य उत्पादन शुल्क ही जी भरती आहे स्टेट गव्हर्नमेंट जॉब आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा जवळपास 712 प्लस जागांसाठी याच्या अगोदर जी भरती आली होती आणि अजून सुद्धा हे भरती या ठिकाणी निघत आहे। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये कोणकोणते पद असणार आहे आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय, तर ते तुम्हाला सांगून देतो। तर यामध्ये लघुलेखक निम्न श्रेणीचं पद असणार आहे, ज्यामध्ये 10वी पास लागते। त्याचबरोबर लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट आणि किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट एवढं शैक्षणिक पात्रता लागते। त्यानंतर दुसरं जे पद आहे तर ते आहे या ठिकाणी जवान राज्य उत्पादन शुल्कचं पद आहे। यामध्ये 10वी पासवरच फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना, कोणतेही यामध्ये सर्टिफिकेट वगैरे लागत नाही। त्याचबरोबर दुसरं जे तिसरं जे यामध्ये पद असणार आहे लघु टंकलेखकचं पद असणार आहे, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता आपण 10वी पास पाहिजे। त्याचबरोबर लघुलेखक 80 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखक 40 शब्द प्रति मिनिट लागणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये चपराशीचं सुद्धा पद असणार आहे आणि चपराशी पदामध्ये शिक्षण फक्त 10वी पासच लागते, कोणतेही सर्टिफिकेट लागणार नाही आहे। त्याचबरोबर यामध्ये आणखीन एक चालकचं पद असणार आहे, राज्य उत्पादन शुल्क चालकचं पद असणार आहे, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता 7वी पास लागते। त्याचबरोबर किमान हलके 4 चाकी वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव आपल्याला यामध्ये असला पाहिजे। तर एवढं यामध्ये जे शैक्षणिक पात्रता राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये लागते, एक लक्षात ठेवा। आता राज्य उत्पादन शुल्क ही भरती या ठिकाणी कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, जवळपास ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्हाला ही या भरतीची जाहिरात या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर लवकरच जे राज्य उत्पादन शुल्कची या ठिकाणी भरती निघत आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आतापासून जे पुस्तक वगैरे घेऊन घ्या आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी करा आणि आतापासून तयारी लागा, कारण की राज्य उत्पादन शुल्कच्या 1200 प्लस जागांसाठी जे हे जाहिरात या ठिकाणी लवकरच येणार आहे। तर आपापल्या तयारीमध्ये तुम्ही राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये असणार आहे। तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर पेपर जो असणार आहे तो राज्य उत्पादन शुल्क जवानचं पद झालं, त्याचबरोबर निम्न श्रेणी टंकलेखकचं झालं, त्याचबरोबर टंकलेखकचं झालं। तर ह्या पदामध्ये जो आपला पेपर असणार आहे, ज्यामध्ये पेपरला राज्य उत्पादन शुल्क जवान पदामध्ये पेपर असणार आहे। पेपर हा 120 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। मराठी व्याकरणचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 120 मार्काचा पेपर असणार आहे, 1.5 घंट्याचा टाइम असणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे। लघु लेखक निम्न श्रेणी आणि टंकलेखकचं जे पद असणार आहे, यामध्ये जो पेपर असणार आहे हा सुद्धा 120 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 30 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न, मराठी व्याकरणचे 30 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न, टोटल 120 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 1.5 घंट्याचा टाइम भेटणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे। त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क
चालकचं जे पद असणार आहे, चालक पदामध्ये तो पेपर असणार आहे, हा 120 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे 30 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न आणि मराठी व्याकरणचे 30 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न, टोटल 120 मार्काचा पेपर असणार आहे। 1.5 घंट्याचा टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे। चपराशीचं सुद्धा पद असणार आहे। चपराशी पदामध्ये 200 मार्काचा फक्त यामध्ये पेपर असणार आहे। तर चपराशी पदामध्ये तो पेपर असणार आहे, ज्यामध्ये परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 50 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न, मराठी व्याकरणचे 50 प्रश्न, टोटल 200 मार्काचा पेपर हा चपराशी पदामध्ये होणार आहे। आणि पेपरसाठी 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये फक्त 2च पदामध्ये यामध्ये फिजिकल आहे, तर ते आहे या ठिकाणी जवान राज्य उत्पादन शुल्कचं पद यामध्ये फिजिकल असणार आहे। त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क चालकचं पद यामध्ये फिजिकल असणार आहे। या 2च पदामध्ये फिजिकल असणार आहे। भिन्न श्रेणी टंकलेखकचं झालं आणि त्याचबरोबर चपराशी झालं, तर ह्या पदामध्ये ग्राउंड नसणार आहे। तर पहा, राज्य उत्पादन शुल्क जवान आणि चालक पदामध्ये यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर उंचीचा जर विचार केला तर 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 160 सेंटीमीटर लागते। छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची भरली पाहिजे। आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये काय की महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या खाली असेल तर अपात्र केले जाणार आहे, फेल केले जाणार आहे। आणि त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 3 वेंडा आणि महिला उमेदवारांसाठी 3 वेंडा आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो वेंडा यामध्ये तर तो आहे 1500 मीटरच रनिंग यामध्ये आहे। 1500 मीटर रनिंग आपल्याला यामध्ये मारायची आणि 1500 मीटर रनिंगसाठी 30 मार्क असणार आहे। त्याचबरोबर 100 मीटर रनिंग हा दुसरा इव्हेंट आहे, त्याच्यासाठी 30 मार्क असणार आहे। आणि तिसरा जो इव्हेंट आहे यामध्ये गोळाफेक आहे 20 मार्कासाठी। अशा प्रकारे आपलं 80 मार्काचं ग्राउंड असणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1 किलोमीटर रनिंग आहे आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी 30 मार्क्स असणार आहे। त्याचबरोबर 100 मीटर रनिंग आहे, 100 मीटर रनिंगसाठी 30 मार्क्स असणार आहे। त्याचबरोबर गोळाफेक आहे 20 मार्कासाठी। तर अशा प्रकारे महिला उमेदवारांचं सुद्धा 80 मार्काचा यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर टोटल 80 मार्काचा राज्य उत्पादन शुल्क भरतीचा हे ग्राउंड असणार आहे। 120 मार्काचा पेपर आणि 80 मार्काचा यामध्ये ग्राउंड। तर टोटल जे 200 पैकी आपलं मेरिट लागणार आहे कॅटेगरी वाईज SC ST OBC EWS NTV जो पण SBC SCBC ACBC या कॅटेगरीचं। तर पहा, राज्य उत्पादन शुल्कचे चांगली जे विद्यार्थी मिळवणं हे भरती या ठिकाणी निघत आहे आणि हे जवळपास तुम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत या भरतीची जाहिरात पाहायला भेटणार आहे आणि जवळपास 1200+ जागांसाठी ही भरती येणार आहे। आणि याच्या अगोदर सुद्धा राज्य उत्पादन शुल्कची भरती आली होती 712+ जागांसाठी, एक लक्षात ठेवा। तर यावर्षी सुद्धा राज्य उत्पादन शुल्कची या ठिकाणी भरती निघत आहे, जवळपास ऑगस्ट महिन्यापर्यंत ही भरती निघत आहे। तर मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा। ज्या पेपरमध्ये कमी पडले असेल तर पेपरमध्ये जास्त प्रयत्न करा आणि ग्राउंडमध्ये कमी पडले असेल तर ग्राउंडमध्ये या ठिकाणी प्रयत्न करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा। तर चांगली ही राज्य उत्पादन शुल्क भरती निघत आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा आणि पेपरची सुद्धा तयारी चालू ठेवा। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।